हाय स्टुडंट्स, तर हा सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या चॅप्टरचा 6वा लेक्चर आहे. तर या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत डिसोसिएटिंग सोल्यूट, असोसिएटिंग सोल्यूट, टेम्परेचर आणि पुढचा पार्ट आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यामध्ये सुरुवातीला आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची डेफिनेशन काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं फ्रेंड्स, वेपर प्रेशर्स आपला जो पार्ट चालू आहे तो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. त्या आहेत लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यानंतर सेकंड आहे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स. थर्ड आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. अँड फोर्थ आहे ऑस्मोटिक प्रेशर्स. तर आपला हा फर्स्ट पार्ट चालू आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर या लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, आता नेमकं याच्या अगोदर मी सांगितलंय की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ओनली डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स फ्रेंड्स, नॉट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. ओके, इट इज कॉल्ड एज द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. वेपर प्रेशर बद्दल सांगितलेलं मी. वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय द सबस्टन्स, gaseous substance when it is equilibrium with solid or liquid phase. त्यानंतर वेपर प्रेशर्स that are depends upon the, आपण पाहतोय तो पॉइंट म्हणजे कोणता आहे पहा, वेपर प्रेशर इज डिपेंड्स अपॉन. वेपर प्रेशर कशावर डिपेंड आहे नेमकं, when vapor pressure is greater, when vapor pressure is lower. So first points आपण पाहिलेला आहे तो म्हणजे नेचर ऑफ सोल्यूट. तर जो काही नेचर ऑफ सॉल्व्हंट, तर नेचर ऑफ सॉल्व्हंट काय सांगितलं त्याच्यामध्ये की जर समजा त्या सॉल्व्हंट मॉलिक्यूल मध्ये जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर ग्रेटर असेल तर तो मॉलिक्यूल जे आहे ते एकदम स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात, त्यामुळं त्यांचा जो वेपर प्रेशर आहे तो कमी असतो. जर समजा त्या सॉल्व्हंट मॉलिक्यूलची जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे वीक असेल तर त्यांचा जो वेपर प्रेशर आहे तो कसा असतो, मग जास्त असतो, हायर असतो. सो दॅट डिपेंड्स अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग वर डिपेंड असते. सो इट इज द फर्स्ट पॉइंट्स नेचर ऑफ सॉल्व्हंट बद्दल सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे पहा, सेकंड आहे पहा, वेपर प्रेशर इज डिपेंड्स अपॉन. कशावर डिपेंड आहे वेपर प्रेशर, वेपर प्रेशर कमी असतो किंवा जास्त असतो किंवा याबद्दल फर्स्ट पॉइंट सांगितलेला आहे मी तुम्हाला नेचर ऑफ सॉल्व्हंट बद्दल. सेकंड पॉइंट आहे पहा डिसोसिएटिंग सोल्यूट. काय आहे डिसोसिएटिंग सोल्यूट? सो नेम इंडिकेट that molecule is dissociate. डिसोसिएट मीन्स काय, डिवाइड होणे, वेगळं होणे. ओके, त्यांचे विभागणी पडणे, त्याला डिसोसिएशन म्हणतात. डिसोसिएटिंग सोल्यूट काय आहे? डिसोसिएटिंग सोल्यूट तेव्हा वेपर प्रेशर काय होतो, वेपर प्रेशर वाढतो का कमी होतो हे पाहायचं आहे. काय तुमचं मत आहे सांगा. वेपर प्रेशर इट विल बी increases or decreases when dissociating solute are present in the solvent. जर समजा त्या सोल्युशन मध्ये म्हणजे सॉल्व्हंट मध्ये जर आपण सोल्यूट जो ऍड केलेला आहे तो जर सोल्यूट कसा असेल, डिसोसिएटिंग जर असेल तर काय होते,
त्याचा जो वेपर प्रेशर जो आहे तो इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? पहा काय होते, व्हेन अ सोल्यूट इज डिझॉल्व इन पोलार सॉल्व्हंट. याच्या अगोदर सांगितलेलं आहे मी तुम्हाला की पोलार सॉल्व्हंट मध्ये पोलार सोल्यूटच डिझॉल्व होत असतो. व्हेन solute is dissolved in polar solvent, it dissociates giving more number of solute particles किंवा molecules which result in greater vapor pressure of solution. पण डिसोसिएटिंग केव्हा होत असतो सोल्यूट पार्टिकल्स? जर समजा तो सोल्यूट पार्टिकल्स कसा असेल, त्याच्यामध्ये डिझॉल्व होत असेल तर सॉल्व्हेंट मध्ये. व्हेन दॅट सोल्यूट मॉलिक्युल्स आर डिझॉल्व इन द सॉल्व्हंट, व्हेन दॅट तेव्हाच तो काय होत असतो, सोल्यूट पार्टिकल डिसोसिएट होत असतो. जर समजा तो सोल्यूट पार्टिकल सॉल्व्हेंट मध्ये जर डिसोसिएट होत असतील म्हणजे डिझॉल्व होत असेल, म्हणजेच काय झालं, तिथं होमोजिनियस फेज तयार झालेला आहे. म्हणजे तो जो काही सोल्यूट आपण ऍड केलेला आहे तो त्याच्या सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व झालेला आहे. आणि डिझॉल्व झाल्यामुळे काय होत असतो, सॉल्व्हेंट तर कसा आहे मग व्होलाटाईल आहे. म्हणजे सॉल्व्हेंट जो आपण त्याला जर समजा टेम्परेचर दिलं तर तो काय होणार, मग गॅसेस मध्ये कन्व्हर्जन करणार, म्हणजे वेपर प्रेशर इन्क्रीज होणार. एक एक्झाम्पल सांगतो पहा याच्यामध्ये. एक काय केलेलं आहे, आपण दोन असे बीकर घेतलेले आहेत. दोघांमध्ये पण काय केलेलं आहे, आपण वॉटरच ऍड केलेला आहे सुरुवातीला सॉल्व्हेंट म्हणून. पण एकात मी काय केलेलं आहे, सँड टाकलेला आहे, दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे, शुगर टाकलेलं आहे. that sugar are dissolved in a water but sand does not dissolve in water. म्हणजे शुगर काय झालेला आहे फ्रेंड, शुगर जो आहे तो वॉटर मध्ये डिझॉल्व झालेला आहे किंवा शुगरचं काय झालेलं आहे, शुगर मॉलिक्युलचं डिसोसिएशन झालेलं आहे. मग त्या सोल्युशनला, शुगरच्या सोल्युशनला जर आपण काय केलं, हीट दिलं, टेम्परेचर जर आपण काय केलं दिलं, तर काय होतं फ्रेंड्स की त्यांचं गॅसेस मध्ये कन्व्हर्जन होणार. म्हणजे टोटल सोल्युशनचं काय होत असते मग, म्हणजेच ते गॅसेस मॉलिक्युल फॉर्मेशन करत असतात जास्त प्रमाणामध्ये. दुसरं सोल्युशन कसं आहे, त्यामध्ये सँड आहे. म्हणजे सँडचं त्या सॉल्व्हेंट मध्ये म्हणजेच वॉटर मध्ये टोटल डिसोसिएशन झालेलं आहे का, नाहीच, किंवा डिसोसिएशन झालेलंच नाही. मग तिथं जे वेपर प्रेशर तयार होणार आहे किंवा गॅसेस जे तयार होणार आहे ते कोणाचे होतील, मग इट ओनली फॉर्म्स बाय सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंटचेच फॉर्मेशन होतील, सोल्यूटचे फॉर्मेशन होणार नाहीत. सोल्यूट गॅसेस मध्ये कन्व्हर्जन होणारच नाही, कारण सोल्यूट जो आहे तो सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व झालेलाच नाही. ते जर आपण शुगर सोल्युशन बद्दल सांगायचं म्हणजे शुगर हा त्या वॉटर मध्ये डिझॉल्व झालेला आहे, त्यामुळं तो शुगर आणि सॉल्व्हेंट, सोल्यूट आणि सॉल्व्हेंट ह्या दोघांचं काय होत असते, व्हेपरायझेशन होत असते. म्हणजे जो सोल्यूट एखाद्या सॉल्व्हेंट मध्ये डिसोसिएट होत असतो किंवा डिझॉल्व होत असतो तेव्हा त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर जास्त असते. ओके, हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे पहा. म्हणजेच वेन सोल्यूट आर डिझॉल्व इन वॉटर किंवा इन सॉल्व्हेंट, वेपर प्रेशर विल बी ग्रेटर. ओके फ्रेंड्स, चलो नेक्स्ट पॉइंट, असोसिएटिंग सोल्यूट. असोसिएटिंग म्हणजे काय, एकत्रित येणे. डिसोसिएटिंग म्हणजे काय, वेगळं होणे. असोसिएट होणे, एकत्रित येणे. सो व्हेन
associate solute are added into the solvent molecules. किंवा काय म्हणलेलं आहे पहा, associating solute when a solute dissolve in non-polar solvent. जर समजा आपण सोल्यूट जो आहे तो नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये जर आपण ऍड केलो, undergoes which result in decreasing number of solute particles in the solutions. Decreasing number of solute particles. When association takes place, association म्हणजे काय, एकत्रित येणे. एक सांगायचं म्हणजे कसं आहे की नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये जर आपण काय केलं आहे, सोल्यूट पार्टिकल जर ऍड केलं तर त्याचं डिसोसिएशन होणार नाही, ते एकत्रित येऊन बसतात. म्हणजे एक कसा असा एक बंच तयार होत असतो किंवा असं तळाला जाऊन ते असं पूर्ण सोल्यूट पार्टिकल्स बसत असतात. म्हणजे ते मॉलिक्युल्स काय झालेले आहेत, एकत्रित आलेले आहेत. हे झाले असोसिएटिंग सोल्यूट. म्हणजे ते एकत्रित जेव्हा आले ते डिसोसिएशन जेवढं जास्त होतील तेवढं व्हेपर प्रेशर जास्त होत असतो. म्हणजे इथं जर आहे सो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. म्हणजे जेवढे जास्त सोल्यूट पार्टिकल तयार होतील तेवढं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त असते. इथं तर काय व्हायला, सोल्यूट पार्टिकल्स एकत्रित आले त्यामुळं त्याचा जो व्हेपर प्रेशर आहे तो कसा असतो फ्रेंड्स, कमी असतो. किंवा सोल्यूट पार्टिकल्स इन द सोल्युशन अंडरगोज डिक्रीजिंग द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. इथं काय होत असते मग, डिक्रीजिंग होत असते पहा. आता टेम्परेचर बद्दल काय आहे पहा. टेम्परेचर बद्दल सांगायचं काही एवढं, कारण नेहमी मी इथून तिथून सांगतच आलेले आतापासून. टेम्परेचर जर वाढवलं तर व्हेपर प्रेशर वाढणारच. टेम्परेचर जेवढं समजा आपण हीट दिलं एखाद्या समजा वॉटर मॉलिक्युल्सला, तेवढं काय होणार, त्याच्यामधून जे आहे ते व्हेपर प्रेशर्स व्हेपर्स जे आहे ते जास्त बाहेर निघायला लागतात आणि त्याच्यातून प्रेशर जो आहे तो काय होत असतो, मग इन्क्रीज होत असतो. म्हणून ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. एक्झाम्पल बा, पाणी तापवायला येतो आपण, खूप जाळ लावायला खालून, जेवढं आपण टेम्परेचर दिलं तेवढं त्यांच्या त्या वॉटर मधलं काय होत असतात, व्हेपर्स फॉर्मेशन होत असतात. आणि जर आपण एखादी प्लेटवर जर झाकून ठेवले तर काय होत असते, मग प्लेट अशी बाजूला जाऊन पडते. म्हणजे त्यातलं मधलं जे प्रेशर आहे तो इन्क्रीज व्हायला आहे. कशामुळं, टेम्परेचर इन्क्रीजेस. सो दिस इज द व्हेपर प्रेशर्स. म्हणजे व्हेपर प्रेशर नेमकं कशावर डिपेंड्स आहे. व्हेपर प्रेशर इज डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द सॉल्व्हेंट. फर्स्ट पॉइंट सांगितलेला आहे, जेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो तेवढं व्हेपर प्रेशर कमी असते. जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतो तेवढं त्याच्यामध्ये व्हेपर प्रेशर कसा असतो, जास्त असतो. असोसिएटिंग आणि डिसोसिएटिंग सोल्यूट बद्दल, when solute particles are dissolved in a solvent, so number of solute particles are increases, vapor pressure increases. When solute particles are dissolved in non-polar solvent, number of solute particles decreases, hence vapor pressure decreases. As the temperature increases, vapor pressure of the liquid increases. So this is the vapor pressures, depends upon that factor. Okay, चला. तर नेक्स्ट पॉइंट आहे पहा, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. पहा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जो आहे हा जो पॉइंट मी तुम्हाला सांगायलो, याच्यामध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये सांगत असताना काय करायला, काही वेपर प्रेशरचे डेफिनेशन आपण इथं बघितलेली आहे. तर ह्याच्यामधलंच आहे पहा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मधलाच एक पॉइंट आहे तो म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाला म्हणतात, हा पॉइंट आपण इथं पाहणार आहोत. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स काय आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, when non-volatile solute is added
to a pure solvent. When non-volatile solute is added to a pure solvent, the surface area is covered by solute molecules, decreasing the rate of vaporization. Hence, its vapor pressure decreases. This decreasing vapor pressure is called as lowering of vapor pressure. एकदम सिंपल आहे पहा. कशाला म्हणतात नेमकं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पाहायला फ्रेंड्स पहा, तुम्ही म्हणसाल तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दिलात. मी सांगायला तुम्हाला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ठीक आहे. याच्यानंतर म्हणजे कंटिन्युअसली पुढे काय करायचं आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं. काय आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पहा. जे तुम्हाला मी आतापर्यंत कन्सेप्ट सांगितलेला आहे त्याच्यावरच डिपेंड्स आहे. व्हेन नॉन व्होलाटाइल सोल्यूट आर ऍडेड इनटू द प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये दुसरा कोणताही सोल्यूट किंवा सॉल्व्हंट त्याच्यात ऍड केलेलं नाही. तो प्युअर सॉल्व्हंट आहे म्हणजे व्होलाटाइल आहे. तर त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये काय केलं आपण, नॉन व्होलाटाइल सोल्यूट जर ऍड केलं तर काय होते. The surface area is covered by solute molecule. त्याच्यामुळे काय होते पहा, डिक्रीजिंग द रेट ऑफ वेपरायझेशन. Hence, its vapor pressure decreases. That decreasing vapor pressure is called as lowering of vapor pressure. अजून एक सांगतो पहा, एक्झाम्पल सांगितले तुमच्या लगेच लक्षात येऊन जाते. एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही. जर प्युअर सॉल्व्हंट आहे तर त्याचं व्हेपर प्रेशर जास्त असणार. दुसरं आहे, समजा आपण एक काय केलेला आहे, बीकर घेतलेला आहे पहा, आणि तो बीकर कसा आहे, त्याच्यामध्ये काय आपण वॉटर घेतलेलं आहे. दुसरा एक बीकर घेतलेला आहे, त्यामध्ये वॉटर आहे आणि मी सँड ऍड केलेली आहे. हा प्युअर सॉल्व्हंट आहे आणि हा कसा आहे, मग सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये सँड ऍड केलेली आहे. म्हणजेच प्युअर सॉल्व्हंट मध्ये जर आपण काय केलं, सँड जर ऍड केलं तर ते सँड जे आहेत त्या वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेले नाही. म्हणजे सँड काय आहे फ्रेंड्स, सँड इज द नॉन व्होलाटाइल सोल्यूट. मग हे जे नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहे ते काय करत असतात, ते नॉन व्होलाटाइल सोल्यूट जे आहे ते त्या सॉल्व्हंटच्या सरफेस काय करत असतं, सॉल्व्हंटचा सरफेस जो आहे तो कव्हर करत असतात. म्हणजे सॉल्व्हंटचा जो काही एरिया आहे तो काय करत असतात, तो सोल्यूट पार्टिकल्स तिथं ऑक्युपाय करत असतात. त्यामुळं काय होत असते, जर आपण समजा खालून जर हीट दिलो, टेम्परेचर दिलो, तर काय होत असते, ते टेम्परेचर जे आहे ते सोल्यूट पार्टिकल्स ऍब्झॉर्ब करून घेत असतात. सॉल्व्हंटला ते सोल्यूट पार्टिकल्स ऑब्झर्व करू देत नाहीत. त्यामुळं टेम्परेचर त्या सॉल्व्हंटला लागणारच नाही. त्यामुळं सॉल्व्हंटचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते वेपर मध्ये फॉर्मेशन होणारच नाही किंवा कमी प्रमाणात होतात. कारण काय करायले, ते सोल्यूट पार्टिकल काय करायले, त्या टेम्परेचरला जे आहे ते सोल्यूट पार्टिकल काय करायले, त्या टेम्परेचरला त्या सॉल्व्हंट मॉलिक्युलशी काय करायलेत, अडथळा आणत असतात. ओके, म्हणजेच हे काय व्हायलंय, जेव्हा आपण एखादं नॉन व्होलाटाइल सोल्यूट जर समजा ऍड केलं त्या सॉल्व्हंट मध्ये, तर त्याचा व्हेपर प्रेशर जे आहे ते जास्त होणार नाही. ओके, त्यामुळं कशामुळे होणार नाही, कारण त्या बीकरच्या तळाशी पूर्ण नॉन व्होलाटाइल सोल्यूट जो आहे तो बसलेला असतो.
आणि तो सोल्यूट काय करत असतो, टेम्परेचर वाढू देत नाही त्या सॉल्व्हंटचं, किंवा त्याला गॅसेसमध्ये कन्व्हर्जन होऊ देत नाही. एक एक्झाम्पल कधी करून बघा तुम्ही. तर वेपर प्रेशर कोणाचं, तर जे काही वेपर प्रेशर काय होत असतं त्यामुळे काय होईल, जर नॉन व्होलाटाईल आपण सॉल्यूट जर ऍड केलं तर काय व्हायला, मग वेपर प्रेशर जास्त होणार नाही, वेपर प्रेशर कमी होत असतो. मग वेपर प्रेशर जो काही कमी होत असतो, दॅट डिक्रीजिंग वेपर प्रेशर इज कॉल्ड एज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. समजाले फ्रेंड्स? ओके, काही अवघड नाही, फक्त ही कन्सेप्ट जो आहे तो एकमेकाला आपल्याला लक्षात आला पाहिजे. वेपर प्रेशर नेमकं काय आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट कोणता असतो, व्होलाटाईल सोल्यूट कोणता असतो, नॉन व्होलाटाईल सॉल्व्हंट कोणता असतो, नॉन व्होलाटाईल सॉल्व्हंट कोणता असतो, किंवा नेमकं कशाला म्हणतात. ज्यांचं व्हेपर्स फॉर्मेशन होत असतात त्यांना व्होलाटाईल म्हणायचं, ज्यांचं व्हेपर्स फॉर्मेशन होत नाही त्यांना नॉन व्होलाटाईल म्हणायचं. आणि जेव्हा व्होलाटाईल असतात दोन्ही पण, तेव्हा त्यांचं व्हेपर प्रेशर जास्त असते. जेव्हा दोन्ही कसे असतात, नॉन व्होलाटाईल असतील, किंवा त्याच्यामध्ये एखादा जरी समजा नॉन व्होलाटाईल असेल सोल्यूट किंवा सॉल्व्हंट पैकी, तरी सुद्धा त्यांचं व्हेपर प्रेशर कमी असते. आणि त्या डिक्रीजिंग व्हेपर प्रेशरला, म्हणजे कशाला, कोणत्या डिक्रीजिंग व्हेपर प्रेशरला, प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर जास्त असते. पण त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये जर आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळं त्या प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर कमी होत असते. जे काही डिक्रीजिंग व्हेपर प्रेशर झालेला आहे, that decreasing vapor pressure is called as the lowering of vapor pressure. और मध्ये एक सिंपल डेफिनेशन सांगितलेलं आहे पहा, अजून एक मी, द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. रिलेटिव्ह lowering of vapor pressure काय, मग lowering of vapor pressure is the difference between the vapor pressure of pure solvent and vapor pressure of solutions when non-volatile solute is added. मी आता सांगितलेलं आहे की वेपर प्रेशर जे आहे, वेपर प्रेशर पहा, वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं जास्त असतो. व्हेपर प्रेशर त्या सॉल्व्हंट मध्ये जर आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर ऍड केलं तर त्याचं व्हेपर प्रेशर कमी असते. म्हणून ह्या दोघांचा जो काही डिफरन्स आहे, समजा प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर आहे 10, सपोज एक्झाम्पल सांगायला, तर प्युअर सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर 10 असेल, तर त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळे त्याचं जे व्हेपर प्रेशर आहे याच्यापेक्षा कमी असतो. सपोज फॉर एक्झाम्पल मी 8 लिहिलो. मग काय, जो काही डिक्रीजिंग, आता किती झालेला आहे, 2 ने डिक्रीज झालेला आहे. दॅट डिक्रीजिंग व्हेपर प्रेशर इज कॉल्ड एज द लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, डेल्टा पी. That decreasing vapor pressure is called as the lowering of vapor pressure. Means lowering of vapor pressure is the difference between the vapor pressure of pure solvent and vapor pressure of solution when non-volatile solute is added. पहा दिलेलं आहे का, P काय आहे, P नॉट, सॉरी P नॉट वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, PS काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन विथ नॉन व्होलाटाईल सोल्यूट, म्हणजे त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे, तेव्हा त्याचं वेपर प्रेशर कमी असते, याचं वेपर प्रेशर जास्त असते. डेल्टा पी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. इन केस ऑफ, आता थोडस मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी जे काही सांगितलेलं आहे आता अजून परत इथे लिहिलेलं आहे पहा. इन केस ऑफ प्युअर सॉल्व्हंट,
vapor pressure is higher. Okay, in case of pure solvent, vapor pressure is higher. This is because of, कशामुळे आहे? In case of pure solvent, surface R is completely occupied by volatile solvent molecules. काय म्हणाले तर? In case of pure solvent, vapor pressure is higher. Vapor pressure कसा असतो मग? Higher असतो. This is because of, in case of pure solvent मध्ये जे आहे काय असते मग? सरफेस एरिया जो आहे, surface area is completely covered by pure solvent molecules only. प्युअर सॉल्व्हेंट मॉलिक्यूल जे आहे ते टोटल एरिया जो आहे तो ऑक्युपाय केलेला असतात आणि टोटली प्युअर सॉल्व्हेंट असल्यामुळे जेवढं आपण टेम्परेचर दिलं की तेवढं त्यांचं व्हेपरायझेशन फॉर्मेशन होत असते. ओके, सो इन केस ऑफ, जर समजा आता त्याच्यामध्ये जर दुसरं आपण जर नॉन व्होलाटाइल सोल्यूट जर ऍड केलं तर काय होते? ओके, हा इथे काय सांगितलं तुपा? इन केस ऑफ प्युअर सॉल्व्हेंट वेपर प्रेशर is higher. This is because of, in case of pure solvent, surface area is completely occupied by volatile solvent molecules. म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट मध्ये टोटल जे आहे ते जो काही सरफेस एरिया आहे तो सरफेस एरिया टोटली प्युअर सॉल्व्हेंटनी ऑक्युपाय केलेला असतो. बट while in case of सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट, जर समजा आपण त्याच्यामध्ये जर नॉन व्होलाटाइल सोल्यूट जर ऍड केलं तर त्या प्युअर सॉल्व्हेंट मध्ये जर नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड केलं तर काय होते? वेपर प्रेशर इज लोवर्ड. वेपर प्रेशर कसा असतो मग? लोवर्ड असतो. का? बिकॉज ऑफ इट्स एरिया इट्स आर नॉट completely available for, it's are not completely available for volatile solvent. ओके, म्हणजे टोटल जो आहे इथला जो काही सरफेस एरिया आहे तो टोटल जो आहे तो प्युअर सॉल्व्हेंट साठी जो अवेलेबल नसतो. पार्टली ऑक्युपाइड, अवेलेबल फॉर व्होलाटाइल सॉल्व्हेंट, partly occupied by the non-volatile solvent. Okay, partly occupied by the non-volatile solvent. Non-volatile solvent जे इथे काय लिहिता येईल आपला? सोल्यूट लिहितो. Non-volatile solute. Hence, rate of evaporation of solution will be less as compared to that of pure solvent. Pure solvent पेक्षा कसा असतो? कमी असतो. ओके, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपल्याला पुढे बघायचं आहे. तर एक काम करा फ्रेंड्स, सॉरी, हे जे आहे आताचा जो पॉइंट आहे त्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर करू नका, याला फक्त लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर करा. ओके, हा आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर करू. इथं जो आहे तो मी इथं पॉइंट स्टॉप करतो. हा जो पॉइंट आहे इथं स्टॉप करतो, म्हणजे तुम्हाला इथं कंटिन्यू करायची गरज नाही. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणले की एवढंच लिहा. तुम्हाला लेंदी करण्याच्या ऐवजी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला मी वेगळा पार्ट करतो. ओके, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स हे इथपर्यंत असेल. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, जो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाला म्हणलेला आहे इथे एक डायग्राम सांगतो बघा. आता मी हे तुम्हाला डायग्राम काढायची गरज नाही, समजण्यासाठी इथे सांगायला. आता हे जे काही सॉल्व्हेंट घेतलेला आहे आपण, सॉल्व्हेंट कसा आहे पहा, प्युअर सॉल्व्हेंट आहे. प्युअर सॉल्व्हेंट आहे. हे सॉल्व्हेंट कसं आहे, हा पण प्युअरच आहे. दोन्ही प्युअर सॉल्व्हेंट आहे, पण यामध्ये मी काय केलेलं आहे, नॉन व्होलाटाइल. ओके, नॉन व्होलाटाइल
सोल्यूट ऍड केलं आणि याच्यामध्ये काहीच ऍड केलेलं नाही आपण. जर नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर आपण ऍड केलं तर ते नॉन व्होलाटाईल सोल्यूट पहा असे येऊन बसतात. आणि जर समजा आपण काय करायला खालून जर टेम्परेचर दिलं तर हे टेम्परेचर ह्या वरील जे काही सॉल्व्हंट मॉलिक्युल्स असतात त्यांना हे हीट लागू देतच नाही, टेम्परेचर लागू देत नाही जास्त. म्हणजेच ते जे काही सोल्यूट पार्टिकल्स आहे ते सोल्यूट पार्टिकल्स त्या सॉल्व्हंट मॉलिक्युलचा एरिया ऑक्युपाय करत असतात. आणि ते जर आपण प्युअर सॉल्व्हंट मध्ये बघितलं तर प्युअर सॉल्व्हंट मध्ये सर्व प्युअर सॉल्व्हंटचेच मॉलिक्युल्स आहेत फ्रेंड्स. पहा याच्यामध्ये प्युअर सॉल्व्हंटचेच मॉलिक्युल्स आहेत, याच्यामध्ये दुसरं कोणी नाही. म्हणजे जर आपण खालून हीट दिलं तर काय होत असते, पूर्ण वेपर्स फॉर्मेशन होत असतं. म्हणजे याचा जो प्रेशर आहे तो प्रेशर खूप जास्त राहणार आहे आणि याचा जो प्रेशर आहे तो प्रेशर कसा राहणार आहे, मग कमी राहणार आहे. याचा प्रेशर कमी असेल, याचा प्रेशर कसा असतो, मग जास्त असतो. वेपर फॉर्मेशन होण्याची जी कॅपॅसिटी आहे प्युअर सॉल्व्हंटची जास्त असते. वेपर फॉर्मेशन होण्याची जी आहे ते कॅपॅसिटी या सोल्युशनची कमी असते, बिकॉज ड्यू टू द नॉन व्होलाटाइल सोल्यूट आर ऑक्युपाइज द सरफेस एरिया ऑफ द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. सो वेपर प्रेशर विल बी डिक्रीजेस. म्हणजे ह्या प्युअर सॉल्व्हंटचं जे वेपर प्रेशर आहे इथं जास्त असते, इथं वेपर प्रेशर कमी असते. आणि तो जो काही डिफरन्स झालेला आहे दोघांमध्ये, म्हणजे इथं तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये वेपर प्रेशर जास्त होतं, याच्यामध्ये कमी झालेला आहे. तो डिक्रीजिंग जो वेपर प्रेशर असतो, दॅट डिक्रीजिंग वेपर प्रेशर इज कॉल्ड ॲज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. वेपर प्रेशर वेगळा आहे. वेपर प्रेशर म्हणजे काय, प्रेशर जो एक्झर्टेड होत असतो, तयार होत असतो त्या गॅसेस मॉलिक्यूल मुळे, त्याला म्हणतात वेपर प्रेशर. हा आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय असते, राउल्ट्स लॉ काय आहे त्या रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वर ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. ओके, थँक यू व्हेरी मच.